फडके आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेत। फडके सर, स्वागत तुमचं। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्ण सूट असल्याचं म्हटलेलं आहे। तुम्ही टार्गेट ठरवा, ऑपरेशनचा निर्णय घ्या, असे थेट मोदींनी आता लष्कराला सांगितलेलं आहे। कसं पाहता तुम्ही आता? जी सर। हॅलो जी सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलंय की ऑपरेशनचा निर्णय आता सैन्यानं घ्यावा, त्यांना पूर्णतः सूट असेल। हो, ते एका दृष्टीने त्यांनी फ्री हँड दिलेला आहे तिन्ही फोर्सेसना, आणि सीडीएस पण आपल्याला दिसतात टीव्हीवरती बोलताना। तर हे सगळं प्लॅनिंग होऊन केलं जाईल। यावेळेस बालाकोट सारखं किंवा उरी सारखं असं छुप होणार नाही। हे काहीतरी एक ओपन मध्ये होईल अशी माझी शक्यता वाटते मला। आणि बहुतेक टार्गेट JNK मध्ये होईल किंवा राजस्थान किंवा पंजाब या साईडवर कुठेतरी होईल, कारण आपली जवळजवळ LOC जी आहे जवळजवळ 1500 किलोमीटर आहे पाकिस्तान बरोबर, ते कुठेही होऊ शकतं। आणि त्याच्यात सगळ्यात एक्सपिरियन्स आमचं ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत, ते माझ्याच रेजिमेंटचे आहेत। ते 19 DUचे GOC पण होते, माझ्याबरोबर उरीलाही होते। तर ही इज अ व्हेरी एक्सपिरियन्स पर्सन, तर सगळ्यात एक्सपिरियन्स आहे। त्याच्यामुळं हे सगळं कोऑर्डिनेशन करून नेव्ही बरोबर, नेव्हीचा ब्लॉकेड होऊ शकतो, तर किंवा एअरफोर्स पण यूज करू शकतो। तर हे आता ठरवतील काय करायचं। 2-4 दिवसात आपल्याला त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन झालेली दिसेल। जी, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। निवृत्त कर्नल राजन फडके सर आपल्याशी बोलत होते।